ए तुम्हाला दाखवतोच आता सुपडा साप. लय 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 बेकार लाट आमची, लय बेकार. तुम्हाला आता दाखवतो. हा मुआ नांदायला लागलाय का? मुआ मुआ तू नाही वर थोबाड करून. याला तोंड नाही, याला थोबाड आहे का? याला बोलायला हा येतो कसा काय मीडियाच्या पुढे? याला लाज कशी वाटत नाही की अरे आपण किती पलट्या मारल्या, आपण किती खोटारडा माणूस आहे, आपण किती 420पणा केलाय, आपण किती समाजाला वेड्यात काढलं. आणि आता ते 4-5 पोरं मागे घेतले. ते सदावर ते नाही का बोलायचा, त्याची बायको अशी करायची, तो पुढे बोलायचा डंके की चोट वे, आणि त्याची बायको करायची. आता तसा हा पुढे बोलतोय, मी काय वाईट केलं, मी बोललो तर काय वाईट केलं, आणि मी काय वाईट केलं, आणि त्याच्या मागचे पोरं असे करतात. पडू घ्या, मी सांगतो की तुम्हाला, जरा दम खा जरा. हा माझ्या तावडी, तुझी तावडी काय रे झिपऱ्या, त्या झिपऱ्या वाढवल्या आणि काय समजतोय स्वतःला, माझ्या तावडीची उद्या म्हणे माया. अरे हा काय सांगतोय? 10% रद्द होणार आहे, त्या होणार नाही. 10% रद्द होणार नाही, ते टिकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ते टिकेल कसं याच्यावर आपण जास्त भार द्यायचा आहे, जास्त भर द्यायचा. बसता येईना, हाकेच्या प्रश्नाची उत्तर देता येईना, पडतंय तुला. फक्त तेवढंच बोलता येतं, दमान घ्या, थांबान घ्या, आणि बघाच तुम्ही, आणि पहाच तुम्ही, आणि लयच बेकार, आणि समाज लय हुशार. बघा लेखक, दिग्दर्शक, सगळं काही शरद पवारच आहे तुझा. जरा घ्या, कळलं ना? सगळं काही तो आहे, तू फक्त होठ हलवायचं काम करतो बस. काळात कुठं होता रे बाबा? किधर गए थे मामू आप कोरोना काल में? आप तो मुख्यमंत्री थे ना मामू, घर में घुस के बैठा था क्या मामू? नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे, आणि या बोलू जरा. असे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवे. लोकांना हे मात्र नक्की कळलेलं आहे की संगीता वानखेडे खोटं बोलत नव्हती. संगीता वानखेडे एकही शब्द खोटी बोलली नाही. ती जे बोलत होती तो एक शब्द खरा झाला. हा, चुकीच्या कमेंट करणाऱ्यांच्या आईला घोडे लावा, विनंती आहे सगळ्यांना. तर काय माहिती का, आज बाबाचं म्हणणं होतं मी काय वाईट केलं, मी माघार घेतली तर काय वाईट केलं, मी काय चुकीचं केलं, माझ्या समाजाचा अपमान झाला असता, माझ्या समाजाला नावं ठेवली असती लोकांनी. मला काय म्हणायचंय ना हे लक्षात घ्या. तो स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय की आम्हाला मतदान पडत नव्हतं, आमची कॅन्डिडेट उभी केली असती तर निवडून आली नसती, 100% निवडून येत नव्हती, असं त्याचं म्हणणं आहे. कोण म्हणतंय? जरांग्या. कधी म्हणतोय? आज. कधी म्हणतोय? काल. म्हणजे कालपासनं त्याने हे गाणं चालू केलं. बघा, कालपासनं. याने गणित कधी जुळवलेलं आहे? 14 महिन्यापूर्वी. आणि हा याचा अंदाज कधी सांगतोय? कालपासनं. तोय आमचे उमेदवार निवडून येणार नव्हते, त्यामुळे आमचे उमेदवार निवडून येणार नव्हते, त्यामुळे मी सांगितलं लढायचं नाही. लोकांनी आमचा हाशा केला असता. हे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे बरं का. जरांगे पाटील नाही म्हणता येणार त्याला, जरा नंगेचं म्हणणं आहे. जरा नंगेचं म्हणणं आहे, समाज आमच्यावर हसला असता, समाज म्हणला असं अरे अरे पारे, आणि हे कसं रे, यांना मतदानच पडलं नाही रे. हे कोण म्हणतंय? जो म्हणत होता ए तुम्हाला दाखवतोच आता सुपडा साप. लय 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 बेकार लाट आमची, लय बेकार. तुम्हाला आता दाखवतो. हा मुआ नांदायला लागलाय का? मुआ मुआ काय त्याची ती भाषा. मोहा नादाले लागले ना, आता त्याला दाखवतोच मी. हा, त्यांना दाखवतोच आता मी. हे असं काहीतरी विचित्र बोलत होता तो. मग तू जर त्यांना एवढा पार लाखोच्या तुझ्या सभा असायच्या, त्या सभेतनं तू आव्हान करत होता, ए फडणवीस
तुला दाखवतो आता. काय झालं, हरवलं का काय? तुझं सामान दाखवत होता तूच म्हणत होता दाखवतो दाखवतो. काय दाखवित होता? अरे तुम कहना क्या चाहते थे वो तो बताओ. म्हणजे काय तर समाजाला वेड्यात काढलं, तरुणांना वेड्यात काढलं, तरुणांचे स्वप्न भंग केलेत आणि अजूनही वर थोबाड करून, याला तोंड नाही, याला थोबाड आहे का, याला बोलायला हा येतो कसा काय मीडियाच्या पुढे? याला लाज कशी वाटत नाही की अरे आपण किती पलट्या मारल्या, आपण किती खोटारडा माणूस आहे, आपण किती 420पणा केलाय, आपण किती समाजाला वेड्यात काढलं. आणि आता ते 4-5 पोरं मागे घेतले, ते सदावर ते नाही का बोलायचा, त्याची बायको अशी करायची, तो पुढं बोलायचा डंके की चोट वे, आणि त्याची बायको करायची. आता तसा हा पुढं बोलतोय, मी काय वाईट केलं, मी बोललो तर काय वाईट केलं, आणि मी काय वाईट केलं, आणि त्याच्या मागचे पोरं असे करतात. आज मी असं बघितलंय बरं का, आता फार मोठं काय सांग, लय हसू केलंय यांनी समाजाचं, काय सांगायचं. हा शपथ लय हसू केलं यांनी, काय सांगायचं. बेसन भाकरी खाएंगे, बाजरीने मीठ लेके जाएंगे, कुठे जाएंगे. अरे तुतारीचं गाणं म्हण्या, तुला तुतारीच वाजवायची आहे, परंतु तुला पुन्हा पुन्हा संगीता वानखेडे आव्हान करते. जातीवंत मराठा असशील ना, तू खरंच मराठ्याच्या पोटचा असशील ना, जरांगे खुल्या आम तुतारीचा प्रचार कर रे. अरे खोटा माणूस, चाबरट, 1 नंबरचा 420 तू. काय सांगतोय? वेडेत का पत्रकार, पण त्यांना कळत नाही का? याच्या तोंडात माईक मारा ना फेकून चांगला, त्याच्या तोंडात तंबाखू भरलेली माईक मारा, तंबाखूच बाहेर पडन बघा त्याची तोंडातली त्याच्या. थित्तरगिरी चालली आणि थिल्लरगिरी करणं लावली आणि काय बोलतय ते पत्रकार विचारते त्याला 4 वेळा. काल बडेने पण त्याला प्रश्न विचारला, येड्यात काढलं बडेला. बडे काय वेड्यात येणारा माणूस नाहीये, हा तो फार शार्प माणूस आहे, हुशार आहे. पण तो त्याला हसायला तर, अरे काय बडेला हसायला तर काय उत्तर देतोय रे. पण आता शेवटी बडे पण नाही का कुठल्या तरी न्यूज चॅनलला बिचारा अँकर म्हणून काम करतोय, त्याला त्याच्या पोटा पाण्याचं बघणे नाही का. बडेला पण पाडू घ्या, मी सांगतो की तुम्हाला, जरा दम खा जरा. माझ्या तावडी, तुझी तावडी काय रे, झिपऱ्या, त्या झिपऱ्या वाढवल्या आणि काय समजतोय स्वतःला, माझ्या तावडीत येऊ द्या म्हणे, माझ्या तावडीत. काय तावडीत तू रे, झिपऱ्या वाढवल्या त्या झिपऱ्या, आणि म्हणे माझ्या तावडीत येऊ द्या. अरे तुला तुतारीच वाजवायची ना. हे बघ, प्रत्येकाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ज्याला कुणाला काय करायचं तो करू शकतो, पण खुलेआम करणं समाजाला का, म्हणजे असं का दाखवतोय, चोरून का करतो? अरे चोर आहे का तू? तुला कुणाचा दबाव आहे? तू सांग ना. आपल्याला तुतारीला, आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे, करणं प्रचार. पाडितो आणि पाडितो आणि पाडितो. अरे कुणाला पाडितो, कुणाला? आणि थांबा ना जरा तुम्ही, आणि पाडितो. परत काय म्हणला आता थोड्या वेळापूर्वी, लाईक करा. लाईक थांबल्या नाही पाहिजे तर. 1,500 लोक बघायला आहेत आणि लाईक फक्त आहे ना 150 आहेत. ए नाइंसाफी आहे, याची बात नाहीये. तुम्हा लोकांना मी एवढी छान माहिती सांगायची दररोज येऊन, मी तुम्हाला जागृत करायचं, आणि तुम्ही लोक लाईक सुद्धा करत नाही यार. याची बात नाहीये ना. चला लाईक करा, पटापट लाईक झाल्या पाहिजे. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. मी तुम्हाला काय बोलतात त्याला, हो मला ते कळतही नाही, काय म्हणतात त्याला, काहीतरी असतं ना ते काही म्हणत नाही करा, म्हणून मी लाईक करा म्हणते तुम्हाला. तर आज याचं काय होतं, थोड्या वेळापूर्वी मी एक क्लिप बघितली याची. म्हणे काही लोकांनी ना बघायचा राग, काही लोकांनी म्हणे फॉर्म नाही काढून घेतले, म्हणे फॉर्म काढून घेतले नाही काही लोकांनी, त्या लोकांना मतदान करायचं नाही. ती लोक आता कोणची लोक,
कोणत्या लोकांनी फॉर्म काढले नाहीत? ज्या लोकांनी याच्या सभेसाठी माणसं पाठवली, ज्या लोकांनी 14 महिन्यापासून याच्या मागे वेड्यासारखी पळतायत, घरदार सोडून कामधंदे सोडून, का तर याने काय केलं, याने त्या पोरांना आशेला लावलं. तुम्हाला आमदार कधी तू होऊ शकतो. हा जरा 4 हा म्हणतोय एका गाडीत 8 जण बसून येतात आणि ते 8 जण पण एक झाला की एक झाला की एक माझ्याकडे येतो. म्हणजे तू मजा बघतोय का? 8 जण येतात आणि 8ही जण तुला म्हणतायत 8 जण एका माणसासाठी येतात आणि तिथं आल्यानंतर तुला एक जण चोरून सांगतोय की मी पण कॅन्डिडेट आहे, मी पण आमदारकीच्या लायकीचा आहे, माझी पण कामं चांगली आहेत. ते 8 जण सोबत नाही सांगत आहे तुला. तुझं काय म्हणणं आहे? एक जण येऊन मला सांगतोय. म्हणजे तू काय करत होता समाजामध्ये? तुला भांडणं लावायची, तुला निष्पन्न काय करायचं होतं? तू का त्या 8ही जणांना बसवत नव्हता आणि सांगत होता की ए बाबांनो असं करायचं नाही, असं करायचं नाही. ज्याच्यासाठी आला त्याच सांगा. तुम्ही तुमच्यातलं कोण आहे? तुम्ही तालुक्यातनं एकच जण द्या मला. तुम्ही मजा घेत होता, तुम्ही मीडिया पुढे सांगत होता अरे एका गाडीत 8 जण येतात आणि एक जण माझ्या कानात येऊन सांगते लय बेकार समज. अरे दळभद्र्या, भांडण लावूया, आग लावूया. हा तू काय बाई होती काय चुगलखोर पहिल्या जन्मात मध्ये चुगल्या? हा मजा घेत होता होय रे पोरांच्या. ते पेट्रोल टाकून येत होते, ते जीवाच्या आकांतेने येत होते, ते डोळ्यात स्वप्न घेऊन येत होते की आमच्या पदरात मध्ये कुठेतरी आमदारकीची वर्णी लागेल. तू काय त्यांचा मस्करी लावली होती? तू त्यांची मस्करी करत होता. तू त्यांची लाज नाही वाटली तुला? समाजाची मस्करी. अरे मस्करी केली याने समाजातल्या तरुणांची. का कळत नाही समाजातल्या तरुणांना? मस्करी केली याने तरुणांची, मस्करी केलीये. आणि ते पण मीडिया समोर. असं नाही ना लपून छपून केली, मीडिया समोर मस्करी करत होता. आणि मीडिया वाले अरे नालायकांनो, तुमचे पण लेकर बाळ उद्या असेच आज यांनी केलं ना, उद्या याचं पोरगती जागा चालवेल, नाही तर आणखी कोणीतरी येईल आणि अशीच समाजातल्या तरुणांची ना हेळसाड करतील आणि अशीच त्यांची खिल्ली उडवतील. तुम्हाला मीडियाला हे करा वाटत होतं ना, मस्करी वाटत होत तुम्हाला? अरे त्याला का उलट प्रश्न विचारले नाही तुम्ही? का तुमची हिंमत होत नाही? या अडाणचोट माणसाला उलट प्रश्न करायची तुमची का हिंमत होत नाही? काय दिलंय यांनी 14 महिन्यापासून महाराष्ट्राला? काय दिलंय? जे टेंभा मिरवताय ना कुणबी दाखले, अरे कुणबी दाखले हे कधीच निघतायत. कुणबी दाखले हे कधीच निघतायत. यशवंत पाटलांनी आमच्यावर उपकार केलेले याने नाही, याचा काही संबंध नाही. आमच्या विदर्भावर तर नाहीच आहे. आणि राहिला मराठवाड्यात, तर मराठवाड्यात सुद्धा कुणबी नोंदी निघत होत्या, ज्याला काढायच्या ते काढत होते. याने ते नाटक केलं म्हणून नाही का लोक जागे झाले तर काढायला लागलेत. कुणबी नोंदीचा सुद्धा याच्याशी काही एक संबंध नाही आणि कोणतंच श्रेय घ्यायचं नाही. उलट याच्यामुळे वाटोळं झालंय. ईडब्ल्यूएस गेलं, ही कधीही भरून न निघणारी त्याने चूक केली, एवढं लक्षात ठेवा. अरे कितीतरी लेकरांचं नुकसान झालंय ईडब्ल्यूएस मुळे, ह्या नीच माणसामुळं. याला काय करायचंय? ओबीसी मध्ये घालायचं आपल्याला. म्हणजे ओबीसी किती येणार एवढंच. म्हणजे मराठा तरुण आहे ना, काय झाले पाहिजे? आतंकवादी, नक्षलवादी काय झाले पाहिजे बघा. पहिलं नाही का, मला कुणाला म्हणायचं नाही पण ही सत्य परिस्थिती आहे की पहिलं होतं एक रामोशी समाज असेल किंवा आणखी कुठला तरी काय बघ कंजार भट असतील, ही जी लोक आहेत ना, रामोशी समाजाचं नाही मला जास्त माहिती, परंतु कंजार भट ही जी लोक आहेत ना, ही डाका टाकायची, ही चोऱ्या करायची. म्हणून काय केलेलं आहे सरकारने त्यांना आता दारू विका बाबा तुम्ही, म्हणून सरकारने त्यांना परमिशन दिलेले की हे चोऱ्या करणार नाहीत, डाके टाकणार नाहीत म्हणून. कंजार भटांना बघा तुम्ही. तसा त्या पद्धतीमध्ये मराठा समाजाला याला डाकू बनवायचंय का? म्हणजे काय होईल? ईडब्ल्यूएस मध्ये याच्यात ओबीसी मध्ये गेल्यावर आपल्याला भेटणार किती के? 1.5% 2% आपल्या वाट्यावर येणार आहे. यानी ईडब्ल्यूएस जे 8% आपले लोक, आपले मुलं 8% त्या ठिकाणी जात होते. हजारामधले 800 मुलं आपले त्या ठिकाणी भरती होत होते. 200 मुलांचा लाभ दुसरे घेत होते. 2% जागेचा लाभ दुसरी जात घेत होती. याने काय केलं? तिथून पूर्णपणे आपल्याला काढलं. बघा आयडिया काय केली भारी. तिथून आपल्याला पूर्णपणे काढून घेतले आणि हा ओबीसीत मागतोय. जे 10% दिलंय ना, ते टिकेल कसं? हा त्याच्यावर भर घालत नाही. याला ते 10% आहे ना, ते नकोय. त्या 10%तनं सुद्धा मुलांची भरती झालेली आहे. परंतु काय होतं माहितीये का? विरोधी पक्ष इतका नीच झालेला आहे, इतका नालायक झालेला आहे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी इतकी लाज सोडलेली दोघांनी पण, की याच्यामध्ये तरुणांचं किती नुकसान होतंय ना, हा सुद्धा ते विचार करत नाहीये. खोटं फक्त. अरे लाजा वाटतायत का? ज्या भरत्या झाल्यात ना, बारस्कर महाराजांनी सांगितलंय किती मुलांच्या भरत्या झाल्यात. 10%तनं सुद्धा मुलांना फायदा झालाय. परंतु हा काय म्हणतो? नाही आम्हाला ते नकोच आहे, आम्हाला ते नकोच आहे. मला सांगा, ज्या वेळेला 16% आरक्षण दिलं होतं, मला याची उत्तरं द्या समाजाने सुद्धा.
आणि ज्या मुलांच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत 16% ज्या वेळेला भेटलं होतं त्यांनी सुद्धा उत्तर द्या. 16% भेटलं होतं त्यावेळेला बऱ्याच मुलांच्या भरत्या झाल्या होत्या. त्या भरत्या झाल्यानंतर 16% रद्द झालं. 16% रद्द झाल्यानंतर त्या मुलांना काही नोकरीवरून काढलं का? नाही काढलं, नाही काढलं. लक्षात घ्या. अरे हा काय सांगतोय? 10% रद्द होणार आहे, त्या होणार नाही. 10% रद्द होणार नाही, ते टिकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ते टिकेल कसं याच्यावर आपण जास्त भार द्यायचा आहे, जास्त भर द्यायची. हा नालायक काय करणार आहे? आपल्याला ओबीसी मधनं द्या. आम्हाला ओबीसी मधनं म्हणजे आमच्या वाट्याला 1.5% 2% द्या, म्हणजे आमचे थोडेसे पोरं त्याच्यात गेले पाहिजेत आणि बाकीची पोरं नक्षलवादी झाली पाहिजेत, दरोडेखोर झाली पाहिजेत. हा याचा हेतू आहे. हा याचा हेतू आहे. याला दुसरं काहीच करायचं नाहीये. याला आहे ना दुसरं, या शरद पवारानं तेच केलं मराठ्यांचं वाटोळं, आणि शरद पवारांनी याला जन्माला घातलं आणि याला पण तेच करायला लावलं. आपण वेड्यात मध्ये निघलो, आपण आपली मूर्खात गंती केली त्याने, आणि अजूनही करतोय. अजूनही मीडिया त्याला ज्या वेळेला विचारती की सांग कोणाला सपोर्ट करणार आहे, मग सांगू ना, थांबू ना. अरे दलिंदर सांग ना, सांग ना, खानदानी असशील ना तू सांग. हो मला तुतारीला मतदान करायचं आहे. हो मला जसं तू लोकसभेला केलंय ना चोरा, चोर जरांग्या, जसं लोकसभेला केलंय ना तू चोरून चोरून चोरून, काय म्हणतो हा माहिती का? कोणालाच म्हणत नाही मी. बघा हाच म्हणतो मी. समाजाला सांगितलंय पडायचे असेल तर पडा, निवडून आणायचे असेल तर निवडून द्या. बघा मी कुणालाच काही मी अजिबात अडवलं नाही. कुणालाही द्या मतदान, कुणालाही द्या. जे आपल्या मताशी सहमत असेल त्यांना द्या. बरं ठीक आहे. अरे तुझे अख्खे पूर्वज जरी आले ना खाली, अख्खे गेलेले काय, तरी पण संविधान बदलू शकत नाही. कळलं का? तो एकच होऊन गेला संविधान लिहिणारा. पुन्हा होणे नाही. कुणाच्या बापात मध्ये धमक नाही संविधानाविरोधात जाण्याची. जरांग्या ऐकून घे. कळलं काय? त्यासारखा शेंबड्या तुला काय बोलतो तुला कळत नाही. तुझा बाबा तुला स्क्रिप्ट देतो ना, ती तुझ्याकडनं पाठ होत नाही. तू ती स्क्रिप्ट रात्रभर जागू 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 वाचतो, आणि सकाळी ज्या वेळेला मीडिया पुढे येते का 2-4 शब्द बोलतो, ते विसरून गेला का तू की लगेच आला फडणवीसवर. त्या फडणवीसनं वाटोळ केलं, लेकराचं वाटोळ केलं, त्याला दाखवत होता आता तो सगळ्यात मोठा दुश्मन आहे आमचा. त्याने लय मोठं अरे काय केलं त्याने वाटोळ काय केलं ते तर सांग. की आलाच आमच्या आया बहिणींचे डोके फोडले, आमच्या आया बहिणींना रक्त सांडलं, आमचं गोळ्या मारल्या. विसरून जातो बरं का, स्क्रिप्ट विसरून जातो. त्याला लिहून दिलेली स्क्रिप्ट ती पण विसरून जातो. लगेच घाण घाण बोलण्यावर येतो. तुम्हाला माहितीच आहे काय ते, बरोबर? काल सांगितलंच मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, संविधानाचे निर्माते. ते कसे होते माहिती का तुला? जरा नंग्या, ते कसे होते माहिती तुला सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे होते ना, लंडन मध्ये शिकायला गेले होते, पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते, रमाई गौऱ्या थापायची आणि डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसे पाठवत होते. लोक म्हणतायत ना हा विठ्ठल ती रखुमाई याची बायको. बया काय केलं यांनी समाजासाठी? विठ्ठलाने रखुमाई पोत्याचे पोते घेऊन तुम्ही दाबले, मॅनेज झाले, समाजाला वेड्यात काढलं. यांना विठ्ठल रुक्माई करता होय? छत्रपती म्हणे छत्रपती. अरे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मान केलाय छत्रपतींचा. ज्यावेळेला त्यांना पत्रकारांनी विचारलं ना की तुम्ही संविधान लिहत होते त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये कोण होतं, तुमच्या नजरेसमोर कोण होतं, कोणाचे विचार होते? त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या पत्रकारांना उत्तर दिलं होतं की मला संविधान लिहायला अजिबात त्रास झाला नाही, मला जड गेलं नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींची शिवनीती होती. म्हणून मला संविधान लिहायला त्रास झाला नाही. अरे एवढे मोठे महान पुरुष श्रेय कुणाला देत आहेत? छत्रपतींना. आणि तो नोमानी येतो, तो म्हणतो कोण आहे? गांधी. तू गांधीच होऊ शकतो. अब्दुल कलाम नाही बरं का. त्या अब्दुल कलामचा शेंबड्याला काही पण अब्दुल कलाम लय महान माणूस आहे त्याचं नाव देता होय? नोमानी फिमानी तुमच्या तर ना घणगड्या वाजवल्या तुमच्या शेंबड्या. हो नालायक माणसं साली, कुणाची उपमा कुणाला देतात. त्याला तुम्ही गांधी म्हणला ना, 101% तो गांधीचे, 100% तो गांधी. अजिबात आमचं दुमत नाही. त्याला खुशाल गांधीची उपमा द्या, त्याला खुशाल गांधीची उपमा द्या. परंतु ते अब्दुल कलाम वगैरे यांची नका उपमा देऊ बरं का त्याला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे होते बरं का.
ज्या वेळेला लंडनमध्ये शिकत होते ना त्यावेळेला पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते त्यांच्याकडे. ज्या वेळेला पुस्तक हातामध्ये येत होतं ना, ज्या वेळेला ग्रंथालयामध्ये ते जात होते पुस्तकांच्या, त्यावेळेला पुस्तक हातामध्ये आल्यानंतर पुस्तक असं काही वाचायचे. त्यांना माहिती होतं पुस्तक बाहेर नेता येत नाही, त्या ग्रंथालयामध्येच वाचायचं असायचं आणि ते तिथेच ठेवायचं असायचं. आणि जे पुस्तक एकदा तुम्ही वाचलं ना परत ते तुम्हाला मिळत नव्हतं. ही तिथली पद्धत होती. मी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र वाचलं ना त्याच्यामध्ये हे मी वाचलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक असंही वाचायचे, एकदाच हाती आलेलं पुस्तक, एकदाच हाती आलेलं पुस्तक असंही वाचायचे की पुन्हा तुम्ही त्यांना कधीही कुठल्या पानावर, किती नंबरच्या पानावर, कुठल्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्ही त्यांना झोपेतून उठून जरी विचारलं ना तरी ते सांगत असत. हे काय अफाट बुद्धिमत्ता परमेश्वराने त्यांना बहाल केली होती. काय अफाट बुद्धिमत्ता बहाल केली होती परमेश्वराने. कळलं ना, दलितांचा देवच होता. परंतु त्यांनी दलितांना सांगितले मला देव म्हणू नका, देवाची उपमा देऊ नका. म्हणजे त्यांना माहिती होतं नाही मी देव नाहीये, मी माणूस आहे, मला माणूसच राहू दे. ह्याला देव म्हणतात, शेंबड्याला या ह्या नाटक्याला देव म्हणतात. हे मराठी आमचे नाही, मुगले मराठी त्यांची, आमचे नाही बाबा. जातीवंत मराठी नाही, धर्मनिष्ठ मराठी नाही. आम्ही अजिबात म्हणत नाही हा देव होता आणि याला कोणातरी महापुरुषाची उपमा. चल तुझी आहे का तेवढी महापुरुषाची याला उपमा देताय? कोण हा? याचं ज्ञान काय? अरे तुला हाकेच्या सोबत डिबीटला बसता येईना, हाकेच्या प्रश्नाची उत्तर देता येईना, पडतंय तुला. फक्त तेवढंच बोलता येतं, दमान घ्या, थांबान घ्या आणि बघाच तुम्ही आणि पहाच तुम्ही आणि लयच बेकार. आज समाज लय हुशार. बघा समाजाला झोडावर कसं लय हुशार. समाज लय हुशार आहे माझा समाज लय खतरनाक आहे, माझा समाज लय डोकेबाजी. म्हणजे झाडावर चढवते समाज लय डोकेबाजी. तुला कुत्र्यासारखा तुडवणार आहे समाज. आता हा म्हणतो ज्या ज्या पोरांनी मागं घेतले नाहीये, ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले, काहींनी खर्च केलेला याच्या सभेसाठी, त्यांनी नाही घेतले मागं फॉर्म. हा म्हणतो त्यांना निवडून आणू नका, अजिबात त्यांना निवडून द्यायचं नाही, अजिबात त्यांना मतदान करू नका, बिलकुल नाही. माझा त्यांचा काहीच संबंध नाही. ते बॉन्ड टाकतील, ते काय अंक टाकतील सोशल मीडियावर आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतील आम्ही काय माझ्यासोबतचे फोटो टाकतील. कोण रे तू? डुंगन धुणारा का गेला होता तर हागायला जात असेल पाणी ना, तो तारक टाकत असेल, पांडुरंग तारक. तुला ते त्याच्यात पाणी पण टाकता येत नसेल आणि तू चालला होय सांगायला याला केलाय येड्याला नेता मराठ्यांचा. याला काय कळतं काय? याला काय कळतं? याला सगळे हिंदू द्वेषी लोकांच्या सोबत आहे याचे सगळे. याला भेटी गाठी हिंदू द्वेषी लोकांच्या, याला भेटायला येतात हिंदू द्वेषी लोक, सगळे लोक. आणि काय केलं याने अगोदर? दनादन पेट्या घेतल्या सगळ्यांकडून, दनादन खोके घेतले सगळ्यांकडनं. पोते तर काय भरून आलेलेच होते. कारण शरददीन बाबा म्हणतोय ना, मी लय आनंद आहे. शरद पवारांचं वक्तव्य बघा. मला फार आनंद झालेला आहे जरांगेने माघार घेतली तर. मला खूप आनंद झालेला आहे जरांगेने माघार घेतली तर, कारण त्याचा फायदा भाजपला झाला असता. बरोबर आहे रे. म्हणून तूच तर सांगितलं ना माघार घ्यायला, तूच खेळ करायला लावला. अरे नाचवणाराच तू आहे शरद पवार. तूच त्याला नाचायला लावतो, तूच त्याला फॉर्म भरायला लावला, तूच त्याला सांगितलं फॉर्म भरून घे पोरांचे. तूच त्याला असं हे जे काही केलंय ना त्याने, हे सगळं तू रचून दिलेलं आहे त्याला. कळलं ना? ते पिक्चर मध्ये नसतं का की गाणं अगोदरच रेकॉर्ड केलेलं असतं, बरोबर ना? शूट करतात फक्त ते. बघा शूट करायच्या वेळेस काय होतं, फक्त ते होठ हलवतात. आपल्याला असं वाटतं नाही 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 बघणाऱ्यांना हेच गाणं म्हणता येत. अगोदरच ते केलेलं असतं, संगीतबद्ध झालेलं असतं, त्याला गायलेलं असतं, त्याला म्युझिक एकाने दिलेलं असतं. तसं शरद पवारांनी सगळं काही याला दिलेलं आहे आयती कॅसेट बनवून. फक्त तू होठ हलव बस. पण तुझा निर्माता, तुझा डायलॉग लिहिणारा, तुझा काय बोलतात त्याला स्पॉन्सर, तुझा प्रोड्युसर, तुझा निर्माता, कळलं ना? तुझं सगळं काही जो आहे ना, लेखक, दिग्दर्शक, सगळं काही शरद पवारच आहे तुझा जरांग्या. कळलं ना? सगळं काही तो आहे. तू फक्त होठ हलवायचं काम करतो बस. तिकडून आदेश आला का की तसं मीडिया बसवायची पुढं आणि बस ते इकडं
तुझ्या चालू असतं कानात ते होठ हलवणं, फक्त तुला सांगितलेलं असतं काय बोलायचंय ते. अशा पद्धतीमध्ये समाजाचं फार मोठं नुकसान या माणसाने केलेलं आहे. अडाण चोटणे. अरे अडाणी पण असावं. अडाणी माझी बहिणाबाई पण होती. अडाणी माझे संत गाडगे बाबा सुद्धा होते. काय केलं या लोकांनी? समाजहितासाठी कामं केली. तो अडाणी होती ती लोक. काय माझ्या बहिणाबाईंनी कविता लिहून ठेवल्या आहेत की ज्या वेळेला त्या ऐकतो वाचतो ना असं वाटतं अरे हे आता घडतंय, हे त्यावेळेला त्या माऊलीला कसं कळलंय, लिहून ठेवावं. कशी तिची बुद्धी एवढी अफाट चालली असेल. संत गाडगे बाबांनी काय केलंय? कचरा साफ केलाय. कुठले कपडे घातलेत? समाजाला त्यांना स्वच्छ करायचं होतं. समाजाला त्यांना अंधश्रद्धेपासून बाजूला करायचं होतं. काय केलंय गाडगे बाबांनी? काय केलंय? सुटबुट घातला नाही ना? काय केलंय? फाटके कपडे असायचे, लक्तर लोंबलेले, 17 ठिकाणी गाठी बांधलेले. परंतु माझ्या गाडगे बाबांनी झाडू सोडला नाही हातातला. शेवटच्या श्वासापर्यंत गाडगे बाबांच्या हातात झाडू होता. काय केलंय माझ्या सिंधुताई सपकाळनी? आत्ताची येऊन गेली हो, आत्ताची. म्हणजे समाज हित करणारे, समाज सेवा करणारे आणि समाजामध्ये काहीतरी इतिहास घडवणारे, समाजाच्या हितासाठी लढणारे लोक असे निस्वार्थी असतात. अरे जगाची माय होऊन गेली आणि हा चालला मराठ्यांचा देव व्हायला. कोण रे तू? कोण? काय तुला अक्कल काय? घर फोडायची, उद्ध्वस्त करायची, ह्याच्या पलीकडे तू केलं काय? तुझ्या गावातनं निघला आणि सासरवाडीत येऊन बसला. काय तुला? आणि कुणीतरी तुला पैसे लावले आणि उधळले फुलं तुझ्यावर आणि स्वतःला मी बघतोच मी गप्रे. मीडिया जाऊ द्या बाजूला, काही नाही, फक्त मीडिया. आणि मीडिया पण खरं सांगते, अरे जरा जरी तुम्हाला असेल ना, बंद करा याच्या पुढे जाणं, नाचणं बंद करा. तुम्ही लोकांनी नाचणं बंद केलं ना, त्याच्या पुढे जाऊन मीडियावाल्यांनी काही नाही. दुसऱ्या दिवशी अखेराच्या टोपली दे बघा. ह्याच्याकडे माणसं जाणं पण बंद, सगळंच बंद. याला लाईव्हला म्हणलं ना बोल तरी बोलता येणार नाही. मग याला मोबाईल चालू करून दिला ना, म्हटलं ना याला फेसबुक लाईव्ह घे, युट्यूब लाईव्ह घे, तरी याला बोलता येणार नाही. मग कारण इथं कसं रात्रभर ट्रेन केलेला असतं ना, तो म्हणतो ना रात्रभर मी लोकांच्या काय चालू, तू कशासाठी नाही ते तारकन तेच बघत असतात रात्रभर लोकांचं. तुझा काही संबंध नाहीये. तू एक दोन फक्त मेन जे येतात का बॉक्स घेऊन, पेट्या घेऊन, तुला त्यांच्याच पुढे येतो तू रात्रीचा. तू रात्रभर ती स्क्रिप्ट पाठ करत असतो. पण काय करायचं, तुझी स्क्रिप्ट पाठच होत नाही. पाठच होत नाही तुझी. बुद्धी लागते रे त्याला. पण सांगितलं ना मी, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अफाट ज्ञान, अफाट बुद्धी होती त्यांच्याकडे. परत होणे नाही. कुठं तू चाललाय तुंतुन तुझा नाच व्हायला? कुठं तू चाललाय संविधान मिटवायला? तू जे काम केले ना आतापर्यंत ते सगळे असंविधानिक आहे. तुझ्या लोकांनी जे जे महिलांचा ह्रास केलाय ना, संविधानांची पायमल्ली केली तुम्ही लोकांनी. तुम्ही ज्या पद्धतीमध्ये आरक्षण मागताय ना, संविधानाच्या विरोधात आरक्षण मागताय. संविधान ज्या गोष्टीला मान्यता, सगळे सोय रे, सगळे सोय रे. अरे तुझ्यापेक्षा आहे ना लाख पटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बुद्धी होती, लाख पटीने. का बरं त्यांना वाटलं नाही हे सगळे सोय रे कायदा लागू करावा? नाही. तुला काय वाटतं त्यांच्या लक्षात? पण त्यांना माहित होतं हे शक्यच नाही, हे चालणारच नाही. कळलं ना? मी वारंवार सांगत असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच हिंदुत्वाच्या विरोधात नव्हते. परंतु ज्या देवाला मी चालत नाही त्या तो देव मला चालणार नाही. कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. अगदी मान्यच केली पाहिजे आपण. होती खूप खूप दलितांचे हाल केलेत, खूप दलितांचे हाल केले. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे की जर देव आहे ना तर त्या देवाला आमच्या वेदना का कळत नाही, का कळत नाही. परंतु त्याही वेळेला काही राक्षस होते ना, बडगे होते ना काही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही पाश्चात्य संस्कृती आपल्या देशामध्ये रुजू करावी ही मागणी केली नाही. किंवा त्यांनी ते कधी त्यांच्या घरात सुद्धा, रमाईंना सुद्धा ते बोलले नाहीत, कधीच नाही. रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून आलेत, बॅरिस्टर होऊन आलेत, परंतु रमाईंनी डोक्यावरचा पदर पडू दिला नाही बरं का, किंवा कपाळाचं कुंकू सुद्धा लावणं सोडलं नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रमाईचा पदर हा डोक्यावरच होता. बरं का? आणि हे चाललेत. अरे संस्कृती आणि संस्कार कसे जपावेत ना, हे त्या महापुरुषांकडनं शिका. आणि हे चाललेत कायदे बदलायला.
शेंबड्या हो. गावातल्या पारावर तुम्हाला इज्जत होती का? काहीतरी थोटांड मांडलं, ते दंगल घडवली, तुमच्याच पोरांना दगडी मारायला लावल्यात, पोलिसांवर टाकलं, त्या फडणवीसला नाही का वेठीस धरलं. अरे फडणवीस तो बहाना है, असली मकसद तो हिंदुओं को मिटाना है. जरांगे, तुझा जो असली मकसद आहे ना ते हिंदू तुला संपवायचे, परंतु होणार नाही बरं का रे. तुझं स्वप्नच राहील, तुझं स्वप्न भंगणार आहे. आणि तू थांब जरा रे, थोडे दिवस थांब. सो हरकत नाही. चला, याला तुतारीचा प्रचार करायचा आहे, आतून चोरून आपण खुलेआम करायचा आहे महायुतीचा प्रचार. पुन्हा एकदा सांगते, माझ्या हिंदुत्ववादी विचाराच्या बांधवांना, भगिनींना, माझ्या आई बापांना सगळ्यांना सांगते, आपल्याला महायुतीलाच निवडून द्यायचे. झाला असेल महाग, थोडंफार होऊ देत. यांच्या काळात झालं नाही का? ह्यांच्या काळात महागाई वाढली नव्हती का? मला सांगा ना. कोरोना काळात मध्ये आपण कामाला जात होतो का? तुरीचे भाव काय, तुरीच्या डाळीचे भाव काय होते कोरोना काळात मध्ये? सांगा ना मला. काय होते? गगनाला भिडले होते. झोपले होते का त्यावेळेला हे? आणि आता उद्धव ठाकरे सांगतोय, मी तेलाचे भाव कमी करीन, मी किराणाचे भाव कमी करीन, मी याला हमी भाव देईन, मी. आता कोरोना काळात कुठं होता रे बाबा? किधर गए थे मामू आप कोरोना काल में? आप तो मुख्यमंत्री थे ना मामू, घर में घुस के बैठा था क्या मामू कोरोना में? तब भी तो महंगाई बड़ी थी ना मामू. अरे मामू आश्वासन देतोय, आश्वासन. बस घरी. आपल्याला निवडून द्यायचंय महायुतीलाच, महायुतीलाच निवडून द्यायचं. लक्षात ठेवा, मतदान महायुतीलाच करायचंय. लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल आठवण करून देते, त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांनी लाईक केलेलं नसेल त्यांनी लाईक करा आणि निवडून महायुतीलाच द्या. ये अभी गयो जरा नंग्या, तू तो गयो, अभी तू गयो. एवढं लक्षात ठेव. तुझे दररोज बँड वाजवणार मी अशीच. तुझा एक एक पॉइंट असा फोडून सांगत असते मी. याचा अर्थ काय? माझ्या भोळ्या भाळ्या समाजाला तू वेड्यात काढल्या ना जरांग्या, त्याच समाजाला मी माझं आद्य कर्तव्य आहे ते. तू जे बोलतोय ना ते फोडून सांगायचं. याचा अर्थ काय? जे तुतारीचं करतोय ना मुतारी तू, बर का रे, तेच मी समाजाला सांगते. तर लक्षात ठेवा, ह्या जरांगेचं संपलाय विषय. याला काय नाचायचं ते नाचू दे. याला तुतारीलाच मतदान करायचं आहे. याचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना ते तुम्ही चेक करायचं फेसबुकला. हे सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, जे जरांगेला सपोर्ट करतायत. जरांगेचे ज्यांनी फोटो ठेवलेले आहेत, जरांगेचा जे प्रचार प्रसार करतायत ते सगळे आणि सगळे महाविकास आघाडीचे लोक आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं कर्तव्य, आपलं हिंदुत्व वाचलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे. मला कुणीतरी विचारलंय की तू कुणाचा प्रचार करतेय? त्याला सांगितलंय, तू कुठल्या पक्षाची आहे? त्याला सांगितलंय, जो माझ्या अंगणातली तुळस वाचवेल, जो माझ्या गोठ्यातली गाय वाचवेल, तिला कत्तलखान्यात जाऊ देणार नाही. त्या गाईला ज्याने मातेचा दर्जा दिलाय, राज्य मातेचा, ज्याने माझ्या मंदिरावरचे कळस वाचवलेत, ज्याने माझा धर्म वाचवलाय, आणि जो वाचवेल अशा पक्षाचा मी प्रचार आणि प्रसार करते. हेच तुम्ही सुद्धा उत्तर द्या. हेच द्या. जो शरद पवार म्हणतोय की गाय हे उपयुक्त पशु आहे, काय म्हणतो? गाय हा उपयुक्त पशु आहे, ठराविक कालानंतर त्याला कत्तलखान्यात देऊन त्याला खाल्लं तरी चालेल, असं याचं म्हणणं आहे बरं का. कुणाचं? शरद पवाराचं. मग हा पण म्हातारा झाला, निक्की बाहेर जरा बस की घरात. म्हाताऱ्या बाईला तुझ्याकडनं होतंय का करतय? किती दिवस दे ना चान्स. तुझ्या याच नालायकपणामुळे शरद अजित पवार फुटलाय ना, तुझ्यापासून लांब गेलाय. त्या तिरडीवर जाईपर्यंत तो काय ते पद घेऊनच जातो का काय? मी तर मध्ये मेल्यावर पण हे म्हणून एकदा थांबा, एकदा शेवटची तरी निवडणूक मला लढू द्या, नंतर नाही आम्हाला. थांबा जरा, काहीतरी कांड करू द्या हिंदूंच्या विरोधात.
हे असं बोलत मला तर वाटतं. गेल्यावर पण त्यांना म्हणा थांबा जरा 5 मिनिटासाठी मला जागा करा, असं हे काहीतरी करणार आहे. हा तर हरकत नाही. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या काही ठिकाणी नाही द्यायचं मतदान. मी पण सांगते 1-2 उमेदवार पडले म्हणजे काही फरक पडणार नाही. एक खेड तालुक्यातला आणि एक चिखली तालुक्यातला. हा या 2 ठिकाणचे उमेदवार पाडा. मी कोण आहे बाबा सांगणारी, पण मला असं वाटतं नाही आहे विकृत बुद्धीचे लोक, विकृत समाजाला ज्यांचा त्रास आहे अशी लोक नाही आलीत ना तरी चालेल. परंतु बाकी ठिकाणी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडून यायलाच हवे. बिलकुल हिंदुत्वासाठी यायला हवे. हिंदुत्व वाचवायचं असेल, जगवायचं असेल, आपल्या आया बहिणींचं रक्षण करायचं असेल तर महायुतीलाच निवडून द्या, विनंती करेल. पुन्हा एकदा सांगते जाताना, मी ज्या भागामध्ये राहते तो विभाग म्हणजे भोसरी विधानसभेला महेशदादा लांडगे यांना तिकीट मिळालेलं आहे. आणि महेशदादा लांडगे महाराष्ट्रातलं असं कुठलं गाव नाही जिथे महेशदादांचं नाव नाही. हिंदू हृदय सम्राट म्हणून, हिंदूंचा बुलंद आवाज म्हणून महेशदादा लांडगे यांना ओळखलं जातं. त्यामुळं भोसरीतल्या मतदारांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त मताधिक्याने महेशदादा लांडगे यांना निवडून द्या आणि महेशदादांना पुन्हा एकदा आपल्याला मंत्री होताना बघायचं आहे. त्याचबरोबर मी लक्ष्मण जगतापचे भाऊ चिंचवडमध्ये त्यांना उमेदवारी मिळालेली आहे, अश्विनीताई जगताप यांचे धीर. तर लक्ष्मण जगताप यांनी सांगवीचा काय कायापालट केलेला आहे, चिंचवडचा काय कायापालट केलेला आहे हे सर्वांनी बघितलंय. ज्यांना कुणाला विकास काय असतो हे बघायचं असेल ना, खरंच सांगवीला या काय विकास केलेला आहे त्या माणसाने. खरंच भूतो भविष्य असं कुणी करणारच नाही. परंतु नक्कीच आपण म्हणतो ना की बाबा ज्या घरातले संस्कार चांगले असतात त्या घरातले लेकरही चांगले निघतात. त्यांच्या भावांनी जर चांगलं काम केलं, त्यांच्या बहिणींनी जर चांगलं काम केले तर नक्कीच शंकर जगताप सुद्धा चांगलं काम करतील. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा शंकर भाऊ जगताप यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या अशी विनंती करेन. आणि चला रजा घेते, हरकत नाहीये. पुन्हा एकदा सांगते जाताना की आपल्याला महायुतीलाच निवडून द्यायचं आहे. जरा नंग्याला मी पुरा नंगा करणार, टेन्शन घेऊ नका निवडणूक होईपर्यंत. सो हरकत नाही, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊ तुमच्या समोर येणार. तोपर्यंत तुमची संगीताताई वानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. पुन्हा जाताना आठवण करून देते, लाईव्ह संपल्यावर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया मला देत जा. कदाचित मला लाईव्हच्या प्रतिक्रिया तुमच्या वाचता येत नाही कमेंट, परंतु लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही ज्या कमेंट करता त्या मी नक्की वाचत असते. ज्याला रिप्लाय द्यायचा आहे त्याला मी नक्की रिप्लाय सुद्धा देते. आणि लाईक, शेअर, कमेंट विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी ज्या वेळेला लाईव्हला येते किंवा माझे व्हिडिओ यूट्यूबला मी अपलोड करते त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात अगोदर ते नोटिफिकेशन पडतं. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट.